खानदान बघून द्या म्हणजे तू काय म्हणला आता? पोरीला म्हणतात खानदान बघून द्या. हो बघूनच म्हणतात ना की खानदान बघून द्या. खानदान बघून द्या. पण खानदान म्हणजे काय कल्पनात? हम्म. खानदान म्हणजे त्याच्या रक्तात का बटा नसला पाहिजे. हा. त्याच्या खानदानीत म्हणजे 7 पिढ्या लोक त्याला बटा नसला पाहिजे. ज्या पोराला सोयर पण द्यायचंय त्या बट्टा पोराच्या म्हणजे तरी काय असतं बट्टा? डाग त्याची डाग म्हणजे काय? डाग म्हणजे त्या पोराची माय घर निघलेली आहे का, दुसरी बायको केलेली आहे का, ठुलेली आहे का, तिचं काय म्हणतात ते दुसरी बायको गंधर्व काय म्हणतात त्याला ते तसं झालेलं आहे का, कुणी कुणाच्या घरात गेलेलं आहे का, ह्या डाळी मुळी कुळी नाळी हे जे म्हणतात ना गोत्र पित्र हे जे बघणं असतं ते खानदान बघून द्या म्हणते तर पोरीचं सोयर पण आपण म्हणतो की खानदान म्हणजे चांगल्या विचाराचा माणूस शिकल्या सवरलेला जो माणूस समजन समोरच्या व्यक्तीला मग त्याचं 7 पिढ्या डाग डबे असो की त्याची काठी उभी असो की त्याचं काही असो असं त्याला खानदानी पुरुष म्हणायचं. त्याला मर्दन असणारा पुरुष म्हणायचं जो अत्याचार अन्याय करणार नाही, जो माणूसाला माणूस समजेन, आज समोरचं सुद्धा आपला जोडीदार समजेन त्याला मर्दन घ्यायचं, त्याला खानदानी माणूस खरं म्हणावं. पण तसं नसतंय ना. तसं बाकीचं काही असो पण सोयर पण ती खानदान बघून नाहीत ना बघत हे पोरं कसं आहे काय असं नाहीत बघत. त्याच्या 7 पिढ्याचा बटा आहे का, आणि त्याच्या मायची काठी उभी आहे का, त्याची बहीण कुणाच्या घरात गेलेली आहे का, इंटरकास्ट झालेलं आहे का, असं लय बघत येतं.